नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर माझी आज खूप गडबड सुरू आहे, कारण मला नाशिकला जायचं आहे आणि त्यासाठीची माझी सर्व तयारी आता सुरू आहे. कुठे बाहेरगावी जायचं म्हटलं तर आपल्याला असं असतं ना की व्यवस्थित सगळी बॅग पॅक वगैरे झाली पाहिजे. आपल्याला जे जे कपडे हवे ते आपण व्यवस्थित पॅकिंग वगैरे झाली पाहिजे, असं आपलं एक असतं. त्यामुळे माझी दरवेळेला अशी गडबड होते की जेव्हा पण मला नाशिकला जायचं असतं किंवा कुठेही फिरायला जरी जायचं असतं तरी माझं असं असतं की माझ्या ज्या काही वस्तू वगैरे मला घ्यायच्या असतात किंवा जे ड्रेसेस घ्यायचे असतात तर ते व्यवस्थित भरले गेले पाहिजे, असं माझं एक मत असतं. कारण कुठेही बाहेर वगैरे गेल्यानंतर आपल्याला आपल्या घरासारखा एक कम्फर्ट मिळावा असं आपल्याला वाटतं आणि त्यासाठी मग जे कम्फर्टेबल आपले कपडे वगैरे असतात ते व्यवस्थित पॅकिंग झाली पाहिजे. त्यानंतर कुठे बाहेर आपण गेल्यानंतर फिरायला वगैरे सुद्धा जातो, तर त्यामुळे त्या हिशोबाने सुद्धा कपडे वगैरे घ्यावे लागतात. हल्ली आपण फोटोज व्हिडिओज खूप काढतो, तर त्या हिशोबाने सुद्धा कपडे घ्यावे लागतात. तर तीच गडबड माझी सुरू होती. माहीला मी सांगितलं की तुझे कोणते कोणते कपडे आहेत ते तू मला सांग की कोणते कपडे घ्यायचे आहेत. कारण ती एकदम छोटी होती तेव्हा तिचे कपडे मी बॅग पॅक करत होती, पण आता हल्ली तिला कोणते कपडे घ्यायचे असते ते तिचे डिसिजन्स असतात की तिला कोणता ड्रेस घ्यायचा आहे वगैरे. तर ती स्वतः तिची बॅग पॅक करते, पण तिला मूडच नव्हता बॅग पॅक करायचा. मला बोलते की मम्मा तूच बॅग पॅक कर, मी कोणते कपडे आहेत ते तुला देते आणि तू बॅग पॅक कर. कारण तिचे सगळे फ्रेंड्स तिला खेळायला कंटिन्युअसली बोलवत होते आणि मग तिचं लक्ष सगळं खेळण्याकडे असलं ना की तिचं घरात लक्ष लागत नाही. मग मी तिला म्हटलं हरकत नाही, फक्त तुला तुझे कोणते ड्रेस हवेत ते मला सांग. आणि तेव्हाच मी माझीसुद्धा बॅग पॅक करायचं स्टार्ट केलेलं. मी पण बघत होते की ॲक्च्युली कोणते ड्रेस घ्यायचे आहेत कोणते नको ते, कारण जे मागच्या वेळेस नेलेले ड्रेस असतात ते मला पुन्हा रिपीट करायचे नव्हते. तर त्या हिशोबाने मी जरासं बघत होती, एक्सप्लोर करत होती माझं वॉर्डरोब की कोणते कपडे घ्यायचे आहेत कोणते नाही. तर ह्या सगळ्या कपड्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मॅक्सी वगैरे घरात घालण्यासाठी, कारण मॅक्सी खरंच खूप कम्फर्टेबल वाटतं घरात घालण्यासाठी. आपण पूर्ण वेळ कुर्ता आणि पायजमा त्याच्यामध्येच बसू शकत नाही. ॲटलिस्ट नाईटला तरी आपल्याला असे कम्फर्टेबल मॅक्सी वगैरे गाऊन असे हवे असतात की ज्यामध्ये आपल्याला एकदम कम्फर्टेबल फील होईल. तर माझं ह्या रूममधून त्या रूममध्ये नुसते चक्रा सुरू होत्या, कारण काही माझे ड्रेसेस आहेत ते त्या बेडरूममध्ये ठेवलेले होते आणि काही कपडे होते जे हॉलच्या कपाटामध्ये ठेवलेले होते. त्यामुळे मला खूप असं इकडून तिकडे फिरावं लागत होतं. तर फायनली मी माझे कपडे ठरवले की कोणते कोणते घ्यायचे आहेत आणि घरात घालण्यासाठी कोणते घ्यायचे आहेत, बाहेर जाण्यासाठी कोणते घ्यायचे आहेत. तर ते सर्व मी ठरवलं आणि फटाफट बॅग पॅक करून घेतली, कारण खूप जास्त वेळ रेंगात बसला ना की मग आपल्याला कंटाळा येतो. आणि माहीची बॅग मी आधी पॅक केली, त्यानंतर माझी बॅग पॅक केली. त्यानंतर माझं सर्वात महत्त्वाचं कामसुद्धा मला करायचं होतं, ते म्हणजे मला माझं स्किन रुटीनचं जे काही सामान आहे ते घ्यायचं होतं. आणि एक्स्ट्रा शूजचा सुद्धा एक पेअर मी घेऊन ठेवलेला आहे, कारण मग कुठे बाहेर जायचं असेल तर थोडे आपल्याकडे एखादा ऑप्शन एक्स्ट्रा असला पाहिजे म्हणून. तर हे आता मी स्किन केअरचं सर्व जे काही माझे प्रोडक्ट्स आहेत ते गोळा करते आहे, कारण स्किन केअर आपल्याला मस्ट आहे. मग आपण कुठेही फिरायला जरी गेलो, ट्रिपला गेलो, कुठेही गेलो तरी आपल्याला आपले जे प्रोडक्ट्स असतात स्किन केअरचे ते खूप इम्पॉर्टंट असतात असं मला वाटतं. त्यामुळे मी कुठेही जाते तेव्हा माझी हे जे पाऊच आहे ते मी व्यवस्थित घेते माझ्यासोबत. त्यामध्ये माझं सगळं सामान बसतं. हा पाऊच मी फ्लिपकार्टवरून मागवला होता आणि ह्या पाऊचमध्ये माझं स्किन केअरचं सामान असतं आणि अजून एक दुसरा मेकअप किट मी मागवला होता, त्यामध्ये माझं मेकअपचं सामान असतं. तर बॅग्स तर भरून झालेले आहेत आणि खूप वाट लागते ॲक्च्युली जेव्हा कुठे गावी वगैरे जायचं असेल आणि सर्व तयारी करावी लागते आणि बॅग्स वगैरे भराव्या लागतात. खरं म्हणजे ना आधी डिसाईड करावं लागतं की कोणते कोणते कपडे घ्यायचेत आणि काय घ्यायचेत, आणि त्यामुळे थोडं जास्त कंटाळा येतो. आणि त्याच्यात माहीचे कपडे पण घ्यायचे असतात. पण आता कसं आहे ना, पहिले ती लहान होती तर तिचे कपडे मी जे घ्यायचे ते तिला चालायचे, पण आता तिला तिच्या चॉईसने कपडे घ्यायचे असतात. म्हणून मी तिला सांगितलं की तुझे असे असे कपडे मी काढून ठेवलेत, तुला तेच हवेत का बघून घे. आणि मग तिची बॅग तिने स्वतःच भरली. ॲक्च्युली माझंच सामान जरा जास्त असतं, थोडा विचार करून कपडे घ्यावे लागतात. कारण जेव्हा आपण असं बाहेर कुठे बाहेरगावी वगैरे जातो तेव्हा आपल्याला बाहेरसुद्धा थोडा तरी आपला कम्फर्ट आपल्याला हवा असतो. तर म्हणून मग मी माझे जेवढे इम्पॉर्टंट असे ड्रेसेस आहेत जे गरजेचे आहेत, कुठे बाहेर वगैरे फिरायला गेल्यानंतर घालण्यासाठी लागतील असे ड्रेसेस घेतलेले आहेत. आणि जे काही महत्त्वाचं सामान मला लागणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किन केअरचे ज्या वस्तू असतात त्या. खरं तर मेकअपच्या वस्तू मी नाही जास्त कॅरी करत, पण स्किन केअर मस्ट आहे. तर ते
सामान वगैरे मी सगळं आत्ताच पॅक केलेलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं असं ब्रश वगैरे बाकी आहेत. तर आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत, तर त्यामुळे उद्या सकाळी ब्रश वगैरे करूनच निघणार, तर तेव्हा मी ते सर्व पॅक करणार आहे. तर बाकीची तर सर्व पॅकिंग झालेली आहे माझी. आणि ही जी प्रोसेस असते पॅकिंगची खरंच खूप इरिटेटिंग असते. ज्या दिवशी जायचं असतं त्याच्या अगोदरचा दिवस माझा दरवेळेला असाच पूर्ण पॅकिंगमध्येच जातो. कारण थोडासा विचार नीट करावा लागतो दुसऱ्या ठिकाणी जाताना, की जरा कम्फर्टेबल कपडे वगैरे घ्यायचे असतात. आणि कसं आहे ना, व्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून थोडं जास्त विचार करावा लागतो कपड्याच्या बाबतीत. आधी कसं चला एक ड्रेस घेतला, 2 ड्रेस घेतले, मी पॅकिंग केले आणि निघून जायची मी. कारण व्लॉग्स वगैरे शूट वगैरे नसायचं, मग साधे कोणतेही कपडे घातले तरी चालून जायचं. पण आता थोडंसं अपडेटेड राहावं लागतंय. तर अशा प्रकारे माझी तयारी आता पूर्ण झालेली आहे. आणि रात्रीचे 11 वाजलेले आहेत सगळं आटोपता. तर आजसुद्धा बाहेरूनच पार्सल आणून खाल्लं, कारण माझ्यामध्ये ताकदच नव्हती. आणि जर मी बनवत बसली असती तर मला पुन्हा हे सगळं आवरायला लेट झालं असतं. तर म्हणून किचन पण आवरून झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. जे काही कपडे मशीनला होते ते पण वॉश करून वाळत घातलेले आहेत. तर आता मी माझं स्किन रुटीन, नाईट रुटीन करणार आहे आणि शांतपणे झोपून जाणार आहे. कारण निवांत अशी झोपणार आहे, कारण जे काही बर्डन होतं बॅग्स वगैरे भरायचं ते माझं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे भरून. त्यामुळे खूप निवांत असं आता आराम करणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, कारण मला आता ह्या ब्लॉगची एडिटिंगसुद्धा करायची. तर डायरेक्टली झोपणार नाही, आधी एडिटिंग करणार आणि मग झोपणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता व्हिडिओला एंड करते. हा पुढचे जे ब्लॉग असणार आहे ना, ते सर्व नाशिकचे ब्लॉग असणार आहे. आणि मी माझ्या बहिणीकडे सुद्धा जाणार आहे संभाजीनगरला, तर तिथले सुद्धा ब्लॉग असणार आहे. तर नक्की यापुढे सुद्धा सगळे ब्लॉग नक्की बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला प्लीज कंजूसी नका करत जाऊ. प्लीज 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 लाईक करत जा, कारण तुमचं एक लाईक खूप जास्त मोटिवेट करतं आम्हाला तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. तर प्लीज लाईक करत जा. लाईकचं ते थम्सअपचं जे बटन असतं व्हिडिओच्या खाली, फक्त त्याच्यावर प्रेस करायचं आहे. तुम्हाला काही पैसे वगैरे त्यासाठी द्यायचे नसतात, फक्त प्रेस करायचं आहे त्या बटनवर. तर आमच्यासाठी प्लीज एवढं एफर्ट्स घेत जा, कारण एक व्हिडिओ बनवायला खूप जास्त मेहनत लागते. कारण तुम्हाला मी नाही सांगू शकत की प्रत्येक क्रिएटर किती मेहनत करत असतो. एक व्हिडिओ बनवण्यामागे खूप जास्त मेहनत लागते. तर त्यामुळे तुम्ही प्लीज कोणत्याही, माझाच नाही कोणत्याही क्रिएटरचा जर व्हिडिओ बघत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.